सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। वैभव नाईक यांनी केलेली गडकरी यांच्यावरील टीका आणि टोल नाका। टोलचे बांधकाम अगोदरच सुरू झाले आहे। आता नितीन गडकरी आल्याने टोलचे बांधकाम झालेले नाही। इथे टोल झाले तसे राजापूर चिपळूणमध्ये सुद्धा झाले। बांधकाम होऊन 1.5-2 वर्ष झाली। जी निविदा निघते त्यावर त्यांचा डोळा असेल। असे काही केले की कॉन्ट्रॅक्टर जवळ येतो। ही वैभव नाईक यांची जुनी स्टाईल आहे। आंदोलनाची धमकी द्यायची आणि कॉन्ट्रॅक्टरला जवळ बोलवायचे। कॉन्ट्रॅक्टर कुठे गडबडला की वैभव नाईक किंवा त्यांची लोक फोन करतात। आश्चर्य नको, टोल पाहिजे असे उद्या वैभव नाईकच सांगतील। त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे। मागे ओबीसी विषयावर एक आंदोलन होतं, त्या हायवेवर आंदोलन केलं। आज त्या विषयावर एक तारीख होती आणि दुसरी तारीख संविधान रॅली जी आम्ही काढली होती त्या रॅलीच्या संदर्भात आज तारीख होती। तिसरी माझी वैयक्तिक जी मालवणची केस झाली माझ्यावर, तर त्याची आज मला वाटतं पहिलीच तारीख होती। आज स्टँड झाली केस। या 3 तारखा होत्या, त्याच्यासाठी आलो होतो। काल वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली। टोल नाका सुरू होता की असं म्हणतात की नितीन गडकरी यांनी सिंधुदुर्गाला बक्षीस दिलं। हा, टोलचं बांधकाम अगोदरच झालंय। ते काय आता नितीन गडकरी साहेब आल्यामुळे टोलचं बांधकाम झालेलं नाही। जसं इकडे झालंय तसं राजापूरला पण झालंय, त्याच्या पुढे चिपळूणला पण झालंय। बांधकाम होऊन मला वाटतं आता जवळपास 1.5-2 वर्ष झाली, त्याच्यापेक्षा जास्त। 24 तारखेला निविदा त्याच्यावर डोळा असेल त्यांचा। म्हणजे असं काय केलं तर कॉन्ट्रॅक्टर जवळ येतो लगेच। ही वैभव नाईकांची जुनी स्टाईल आहे। कॉन्ट्रॅक्टरला जवळ बोलवायचं, पहिलं आंदोलनाची धमकी द्यायची, 2 पत्रकार परिषद घ्यायच्या। म्हणजे कुठे कॉन्ट्रॅक्टर गडबडला की लगेच वैभव नाईक त्यांना फोन करतात किंवा त्यांची लोक। आणि मग पैसे काढल्यानंतर तुम्ही आश्चर्य वाटून देऊ नका, टोल पाहिजे हे वैभव नाईकच सांगतील उद्या कॉन्ट्रॅक्टरला भेटल्यानंतर। त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे। बारामतीची पोटनिवडणूक झाली आहे, त्यावेळी रोहित पवारांनी असं म्हटलं की 2029 निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ नये, लोकांचा आग्रह। मी त्यांचं स्टेटमेंट बघितलेलं नाही, म्हणून मी त्याच्यावर खात्रीलायक बोलू शकणार नाही। सध्याची स्थिती ते कुठल्या विषयाला धरून बोलले हे मला माहित नसल्यामुळे मी काय त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।